एकनाथ शिंदे हे काल मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित नव्हते आणि याचं आता राजकारण होतोय की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कारण संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलेला आहे। एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, त्यांच्यावरती ईडीची तलवार आहे, पण ते बोलू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला। आपल्यासोबत शंभूराजे देसाई आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। राजे, गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना वारंवार टार्गेट केलं जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्यांकडून, काय म्हणाल? त्यांच्याकडे दुसरं काय शिल्लक राहिले? संजय राऊत यांना असली भंपक विधानं करण्याशिवाय त्यांच्या हातात आता काय राहिलेलं नाही। त्यांची अवस्था विधानसभेच्या निवडणुकीत काय झाली ही उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। आणि राऊतांना म्हणाव, कुठल्या पुण्यकर्मासाठी 4 महिने तुम्ही वारी करून आलता आतली? तुम्ही जे आता आरोप करताय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर की त्यांच्यावर कसली तलवार आहे म्हणून, तुम्ही कुठलं पुण्यकर्म केलं? त्याच्यासाठी 100 दिवस तुम्ही जेलची हवा खाऊन आला। जो एखाद्या गुन्ह्यामध्ये गंभीर पत्राचाळीसारख्या गैरव्यवहारामध्ये कोट्यवधी रुपयांच्या शेकडो कोटी रुपयांच्या गुन्ह्यामध्ये जो अटक भोगून आलेला आहे, ज्याच्यावरती केस चालू आहे, त्या माणसानं अशा पद्धतीचा आरोप करणं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर म्हणजे हास्यास्पद आहे। त्यांना म्हणावं, तुम्ही आमच्या घरात डोकावून बघू नका। आमच्या महायुतीचा कारभार स्वच्छ चाललेला आहे, व्यवस्थित चाललेला आहे, खेळीमेळीत चाललेला आहे। आणि आता तुम्हाला ना कोल्ह्याला द्राक्ष आंबट जसं म्हणतात ना, तसं स्वतःला मिळालं नाही, स्वतःला महाविकास आघाडीचं सरकार आणता आलं नाही। उबाटाला 90 जागा लढवून त्यातल्या 20 फक्त जिंकता आल्या। अनेक ठिकाणी उबाटाची डिपॉझिटं जप्त झाली विधानसभेला, ज्यांची एवढी दयनीय अवस्था झाली। आणि माझं स्पष्ट मत आहे, ही सगळी अवस्था उबाटाची होण्याचा मूळ सूत्रधार कोण असेल, मूळ कारणीभूत कोण असेल, ह्याचा सगळ्या पराभवाचा मूळ जबाबदार कोण असेल, तर तो ही अशी भंपक विधानं करणारे संजय राऊत आहेत। त्यामुळे त्यांच्या अशा भंपक विधानांकडे आम्ही लक्ष देत नाही। ज्यांनी स्वतः जेलवारी भोगलेली आहे त्यांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर असे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही। गणेश नाईक पण त्या ठिकाणी त्यांनी आता बैठक घेतली। ते म्हणतायत की जसं यश संपादन केलं नवी मुंबईमध्ये तसं यश ठाण्यामध्ये पण करू शकतो। त्या ठिकाणी सुद्धा दर 3 महिन्यांना आता जनता दरबार घेणार। तर यावर देखील संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की गणेश नाईक हे जुने ठाण्याला जुन्या पद्धतीनं ओळखणारे कार्यकर्ते आहेत। मी काय म्हटलं, संजय राऊतांना म्हणाव, गणेश नाईक असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, ठाण्यामधले आमचे सहकारी प्रताप सरनाईक साहेब असतील, नरेश मस्के साहेब असतील, आमचे सगळे आमदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, ही आम्ही सगळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत। तुम्ही कशाला आमच्यात नाक खुपसताय? आम्ही महायुतीची सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतोय। आणि ठाणे म्हणाल तर ठाणे हा नेहमीच धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा आजपर्यंत बालेकिल्ला राहिलेला आहे। आणि तो बालेकिल्ला तसाच अबाधित ठेवायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याने गेली 10, 15, 20 वर्षे केलेला आहे। त्यामुळं ठाणे जिल्हा हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहील। संजय राऊतांनी आमच्यात नाक खुपसायची गरज नाही। पण गणेश नाईकांची जी भूमिका आहे त्याच्याशी समतात्मक गणेश नाईक महायुती म्हणून बोलतायत ना। गणेश नाईक कुठं असं म्हटले का की महायुती सोडून आम्ही काय करू? भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वानं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वानं, शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेतृत्वानी, या तिन्ही नेतृत्वाने बसून ठरवलेलं आहे की इथून पुढच्या निवडणुका आपल्याला महायुती म्हणून एकत्र लढायच्या आहेत। त्यामुळं महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र काम करू। राहिला प्रश्न तुम्ही विचारलेला ठाण्याचा, परत मी सांगेन, ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराचा आहे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा आहे। आणि तो ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला काल होता, आज आहे, उद्या देखील राहील। फडणवीस दिल्लीला गेलेत, यावर देखील टीका केली आहे। ते म्हणतायत की दावोसला जातात कधी मुख्यमंत्री, कधी दिल्लीला जातात, महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून जातात। फॉर्म्युला जर ठरला असेल तर मग दिल्लीला जाण्याची गरज काय? आमचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री नाहीत, ना मागचे मुख्यमंत्री
आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री नव्हते आणि आमचे आत्ताचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री नाहीत. ते लोकांच्यात जाणारे, लोकांच्यात मिसळणारे, समोरासमोर लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवणारे आणि देशानं प्रगती केली पाहिजे, राज्यानं प्रगती केली पाहिजे, याच्यासाठी परकीय गुंतवणूक आली पाहिजे, उद्योग व्यवसाय वाढले पाहिजेत, अर्थपुरवठा राज्याचा वाढला पाहिजे, याच्यासाठी परकीय गुंतवणूक आणायला तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा 2 वेळा डावोसला गेले. त्यांच्या काळामध्ये जवळपास 6-6.5 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केले. आत्ताचे सुद्धा मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब डावोसला गेले. 15 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार आर्थिक गुंतवणुकीचे त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणले. राज्य प्रगतीपथावर न्यायचं असेल तर त्याला फेसबुक लाईव्ह राहून चालत नाही, त्याला फील्डवर उतरून काम करावं लागतं, 18-18 तास काम करावं लागतं. ते आमचे दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत. त्यामुळं ज्यांना हे जमत नाही, ज्यांनी हे कधी केलं नाही, जे कधी फील्डवर उतरले नाहीत, जे कधी लोकांच्यात मिसळले नाहीत, ज्यांनी केव्हा राज्य आर्थिक गुंतवणुकीसाठी सुबत्ता आणण्यासाठी कधी प्रयत्न केले नाहीत, ज्यांनी कधी स्वतः केलं नाही, ते केवळ आम्हाला नावं ठेवायचं काम करतायत. महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्यानं बघती आहे कुणाच्या काळात किती परकीय गुंतवणूक आली आणि कुठले मुख्यमंत्री किती किती तास काम करतात, याचा स्वतः अनुभव हा महाराष्ट्रातल्या जनतेनं मागच्या 2.5 वर्षात घेतलाय, तत्पूर्वीच्या 2 वर्षातला सुद्धा घेतलाय आणि आता प्रॅक्टिकली या काळात सुद्धा महाराष्ट्राची जनता घेते आहे. त्यामुळं असं केवळ टीका करणाऱ्या लोकांकडं महाराष्ट्र गांभीर्यानं बघत नाही. बरं राजे, अजितदादांकडे काल बैठक झाली बंगल्यावरती, धनंजय मुंडे सुद्धा होते आणि धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडलेली की जर अजितदादा सांगतील तर मी कधी राजीनामा द्यायला तयार आहे, पण इतर कुणाला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे. आता यामध्ये संजय राऊत टीका करतायत की मिलीभगत आहे आणि अजितदादा पोलिसांवरती, यंत्रणांवरती दबाव आणतायत. आता हे परत तेच आलं बघा, हे महायुतीमधला विषय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेबांच्या विषयीची जी काही चर्चा सुरू आहे त्या बाबतीतला निर्णय त्यांचा पक्ष घेईल ना. त्यांनी मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री घेतील. संजय राऊतांना मध्ये नाखुपसाची काय गरज आहे? बरं, तुम्हाला जे बोलायचे ते तुम्ही माध्यमांमध्ये बोलताय ना, तुम्ही टीका करताय ना, तुम्ही आरोप करताय ना, पण तुम्ही आरोप जरी केले तरी त्याची न्याय व्यवस्था, चौकशी अधिकारी या यंत्रणा त्याचा तपास करतायत ना. त्या तपासाचे काही निष्कर्ष तर बाहेर येऊ द्यात का केवळ नुसतं कोणीतरी आरोप करतंय म्हणून कोणाला तरी बळीचा बकरा करायचं? त्या आरोपांची माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले, दोन्हीही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले, माननीय धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप झालेत 3 यंत्रणांमार्फत त्याची चौकशी सुरू आहे. SIT चौकशी करते आहे, CID चौकशी करते आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्याच्यामध्ये चालू आहे. मग या चौकशा यंत्रणा ज्या करतायत त्यांचे निष्कर्ष येऊ द्यात, त्याचे अहवाल येऊ द्यात. मग त्याच्यावर राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. ठीक आहे. पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो सुटलेला आहे का? कारण तटकरे म्हणतात की आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. भरतशेठ गोगावले आग्रही आहेत आणि बरीच टीका टिप्पणी त्यांच्यावर पण होते राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्यांकडून. साहेब, 2 जिल्हे सोडले तर सगळीकडे त्या पालकमंत्र्यांनी कामकाज सुरू केलं. त्या पालकमंत्र्यांनी आपापले जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत झालं. महायुतीतल्या एकमेकाच्या पक्षांनी, पक्ष पदाधिकाऱ्यांनी, आमदार खासदार, माजी आमदार माजी खासदारांनी एकमेकांचं तिथल्या पालकमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. राहिला नाशिकचा आणि रायगडचा प्रश्न. याच्यावरचा निर्णय माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा तिघं एकत्र बसून लवकरच घेतील. तो प्रश्न सुद्धा खेळीमिळीच्या चर्चेतनं सामंजस्यानं लवकरच त्यातनं मार्ग निघेल. अनिल परब म्हणतायत की इतका हा वाद पेटलेला आहे पालकमंत्री पदाचा, हे पालकमंत्री नाही तर मालक मंत्री आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचं मालक यांना व्हायचंय आणि यांच्यात इतकी जीवघेणी स्पर्धा आहे की कधीतरी अपघाती मृत्यूची नोंद होईल यांची. आमच्या अपघाताच्या संदर्भातली चिंता अनिल परबनी करण्याची गरज नाही. अनिल परबना सुद्धा माझं, मान्य अनिल परब साहेबांना सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की सगळीकडचे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या सामंजस्याने झालेल्या आहेत. 2 जिल्ह्यातली चर्चा बाकी आहे. 2 जिल्ह्यातला निर्णय सुद्धा माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, मान्य अजितदादा एकत्र बसून घेतील. आमच्यातल्या अंतर्गत बाबींमध्ये तुम्ही ढवळाढवळ करण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.